कृपाळू देवासे पोषितो जगासे एकला तो बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती वाढवी श्रीपते सवे दोन्ही फुटते तरुवर उष्णकाळ माझे जीवन तयासे कोण घाली तिने तुझे काय नाही केले चिंता राहे त्यानंता आठवणी तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती वाढवे श्रीपते सवे दोन्ही चक्रधर स्वामी माझा स्मरावा तुम्ही 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 उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला अभंग ज्यांच्याकडे समाजाने कलश म्हणून बघितलं असे तुकोबाराय देहूकर 4 चरणाची असतात पण खऱ्या अर्थाने पंचकृष्ण समाज प्रबोधन हे ज्याच्या मला वाक्य कानावर पडतं तर मग सेवेसाठी अभंग सुद्धा 5 चरणाचा असावा असं मला वाटलं मगाशी आणि म्हणून 5 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाद्वारे कीर्तनाला सुरुवात करेन तत्पूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा परिहार देतो आणि लवकर सेवेला सुरुवात करतो. त्याच्याही अगोदर सूचना देतो की मंडळी आळशी असतात ते थोड्या नामाने कुस्तीमध्ये अजून आणि महाआळशी बरोबर समाप्तीलाच पोहोचतील बरोबर. तन्मन धनाने खऱ्या अर्थाने यज्ञामध्ये सहभागी झाला पाहिजे. बंधूंनो भव्य दिव्य खऱ्या अर्थाने तुमच्या करंजगावकरांसाठी खऱ्या अर्थाने ही ज्ञानगंगा आज खऱ्या अर्थाने प्रारंभ झालेली आहे. सालाबाद प्रमाणे होणारा 7व्या वर्षामध्ये पदार्पण केलेला हा खऱ्या अर्थाने सोहळा आयोजक संयोजक परमादरणीय परमश्रद्धेय स्नेही ज्येष्ठ धर्मबंधू महंत श्री आमचे विनय मुनिजी बाबा वैरागी बाबा यांना दंडवत करतो आणि खऱ्या अर्थाने सेवेला सुरुवात करतो. सज्जनो अभंग विचारपर आहे. सर्वसामान्य जी जनता आहे तिला अध्यात्म तत्वज्ञान अर्थात उपनिषद जी भगवद्गीता आहे ती समजण्याकरता अवघड झालं. भारतीय संस्कृतीचं दर्शन आपण ज्याला संत वाङ्मय म्हणतो त्याचा अभ्यास करायचा असेल मनन करायचं असेल चिंतन करायचं असेल तर जगाच्या पाठीवर काय काय आहे. सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्धी तुकयाची ओवी ज्ञानेशांची किवाऱ्या मयूर पंथाची जगाच्या पाठीवर खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठा जर आधार असेल भक्ताचा तर या काव्याचा आधार आहे. देवाकडे तुम्ही आम्ही सर्व चाललेलो आहोत. आधाराची गरज आहे. अहो देवाकडे जाण्यासाठी काय सगळ्या क्षेत्रामध्ये आधाराची गरज आहे. एखादा उमेदवार चांगल्या मताने जर निवडून यायचा असेल तर उमेदवाराला कोणाचा आधार लागतो भाऊ? मतदानाचा, पब्लिकचा.
तेव्हा तो चांगल्या मताने चांगला निवडून येतो. उमेदवाराला मतदानाचा अधिकार म्हणजे आधार पाहिजे. बरोबर. कीर्तन म्हटलं की साथ संगत पाहिजे, साऊंड सिस्टीम पाहिजे. साथ शिवाय काही होत नाही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा. एवढंच नाही तर तुम्ही आम्ही जन्माला आलो आपल्याला आधार मिळाला. कोणाचा आधार मिळाला आता आठवत नाही आपल्याला. ते पत्नीचा, बायकोचा, मिसेसचा. पुढे जाऊन वयस्कर झाले तुम्ही, वयस्कर झाले आता थकले तुम्ही, तुम्हाला आधाराची गरज आहे. मग कोणाचा आधार मिळाला तुम्हाला म्हातारपणामध्ये? कोणाचा? नातवंडांचा? कोणाचा? कोण सांगतोय भटकन मला म्हातारपणामध्ये आधार कशाचा आहे? कोणाचा? देवाचा तर सुरुवातीपासूनच हो. देवाचा अखंड आधार आहे तुम्हाला, जन्मोजन्मी आधार आहे तुम्हाला. म्हातारपणामध्ये काठीचा. झालं का कीर्तन चालू? तेव्हा होतंय चालू कुठली वय माझी असं ना. म्हातारपणामध्ये काठीचा आधार, जन्म झालेला आईचा, तरुणपणामध्ये पत्नीचा आणि म्हातारपणामध्ये काठीचा आधाराशिवाय काही चालत नाही. देवाकडे तुम्ही आम्ही सर्व चाललेलो. आधार कोणता असेल? सुश्लोक वामनाचा. अनेक कवींचे श्लोक आहे पण वामन पंडिताचा श्लोकाचा अभ्यास करायचा जर वाटत तुम्ही आपण तर श्लोकाचे गुह्य आणि गर्भित अर्थ आहेत. बघा कसं काय म्हणतात श्लोक. विद्या हे पुरुषा स्वरूप बरवे झाकले द्रव्य हे विद्या बंधू असे विदेश गमने विद्या महादेवता. विद्या पूजन रूपात नर पशु वेगळा तत्वता. विद्या हे पुरुषा स्वरूप बरवे. विद्या म्हणजे ज्ञान. माणसाकडे ज्ञान जर असेल महाराज अध्यात्माचं तर तो कलरने काळा असला तरी चालतो, उंचीने ठेंगणा असला तरी चालतो, प्रकृतीने रोगी असला तरी चालतो. कारण विद्या हे पुरुषाच रूप बळवे. ज्ञान त्याला बळवेपण आणत असतं. विद्या हे पुरुषाच रूप बळवे की झाकले द्रव्यही. जसा संचित केलेला पैसा वेळेअभावी आपल्यावर एखाद्या रोगाने आक्रमण केलं, किडनी सारखा भयानक मोठा आजार, लिव्हर वाल, जर तुम्हाला चेंज करायचा असेल तर 5, 7, 8, 10 लाख रुपये लागून जातात. तर तुम्ही संचित केलेला पैसा तुम्हाला वेळेअभावी कामी पडतो. विद्या हे पुरुषाच रूप बरवे की झाकले द्रव्ये विद्या बंधू असे विदेश गमनी. बंधू प्रमाणे ज्ञान हे पाठीशी असत. विदेश गमनी विद्या महादेवता. विद्या पूजन रूपासन पशु ती वेगळा तत्वता. ज्याच्याकडे ज्ञानच नाही, लक्षात घ्या, त्याला सुभाषितकार म्हणाले ज्ञाने नाही न पशुबे समान. म्हणजे पशु मध्ये तुम्ही बाहेरमध्ये कस काय जाऊन बसले? गोळा देऊन इकडे बसा. पुरुषा स्वरूप बरवे के झाकले द्रवे विद्या बंधुषे विदेश गमने विद्या महादेवता. ज्याच्याकडे ज्ञान धन आहे विद्वान सर्वत्र पूज्यते. ज्याच्याकडे ज्ञानच नाही, ज्ञानेनहीन पशुही समान. म्हणजे पशु मध्ये आणि त्याच्यामध्ये कोणताही फरक उरत नाही. आई खातो पितो, पशु खातो पितो. हाही विषय भोगाचं ज्ञान यालाही आहे त्यालाही आहे. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे मोठी संपत्ती इस्टेट आहे, जमिनी वगैरे सगळं काय. घरात गीता नाहीये, घरामध्ये भागवत प्रत नाहीये, घरामध्ये ज्ञानेश्वरी नाहीये, गीता नाहीये, देवपूजा नाहीये, दंडवत वगैरे नाहीये, तर त्या घराला घर पण राहत नाही. बंद. त्याला गोडाऊन म्हणतात. काय म्हणतात? गोडाऊन कशी असतात मोठमोठे, नुसता माल साठवा. गोडाऊन मध्ये मूर्ती राहत नाही, गोडाऊन मध्ये दिवा राहत नाही. ज्याच्या घरामध्ये देवारा नाही, ज्याच्या घरी देवपूजा नाही, लक्षात घ्या, ज्याच्या घरात माळ नाही, ज्याच्या घरात गाठी नाही, केवळ त्याचं घर गोडाऊनच आहे. नुसता माल यान साठवू द्या. हो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने बंधनो तुम्हाला ज्ञानाची व्याख्या कळावी, ज्ञान समजावं, त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने सतत अखंड 10 वर्षापासून हा बाबांनी उपक्रम तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. संत व्याख्यानाचे आपणाचे जे जे ठावे ते इतरासे सांगावे, शाने भरुणी सोडवावे सकल. संत महंत आतोनात प्रयत्न करतात, जगाच्या पाठीवर अवतीर्ण होतात. गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये सांगितलं यदा यदा धर्मस्य.
अधर्माचा नायनाट करतात, धर्माची स्थापना करतात. प्रत्येक युगात अवतार झाला याचा अभ्यास तुम्ही करा, चिंतन करा. नुसतं वेळ लागले जगाला देव म्हणते भलत्याला असं म्हणून करू नका. भक्ती करत असताना आत्मोद्धार झाला पाहिजे. जन्म मृत्यूच्या भयानक दुःखामध्ये तुम्ही आपण अडकलेलो आहोत महाराज. किती मोठा प्रवास आहे माहिती तुम्हाला? किती एका एका एवढी कोटी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा, एका एवढी कोटी कोटी फेरा, एवढी कोटी कोटी फेरा. लागे मानवाचा लागे मानवाचा, लागे मानवाचा, एका एका एवढी कोटी कोटी फेरा, एका एका एवढी कोटी कोटी फेरा, एका एका एवढी कोटी कोटी फेरा, एका एका एवढी कोटी कोटी फेरा. भगवान लागे मानवाचा, भगवान लागे मानवाचा, एका एका एवढी कोटी कोटी फेरा, एका एका एवढी कोटी फेरा. भयानक मोठ्या प्रचंड प्रवासामध्ये तुम्ही आपण अडकले. भवसागर भवसिंधू जन्ममृत्यूचा चक्कर म्हणजे काय? हो, खऱ्या अर्थाने बंधूंनो आज आपल्याला 19 तारखेपर्यंत विचार करायची आपल्याला आपल्याकडे अजून सवलत आहे. टाइमपास नाही, मनोरंजन नाहीये. टाइमपास करण्याकरता विज्ञानाने भरपूर शोधावला. टेप आहे, टीव्ही आहे, ऑर्केस्ट्रा आहे, क्रिकेट आहे, विचार आहे, नाटक आहे, तमाशा आहे. हे सगळी टाइमपास करण्याची साधनं आहेत. पण प्रवचन, कीर्तन, सत्संग, पंचकृष्ण कीर्तन, प्रवचन सोहळा, पदयात्रा, दिंडी सोहळा, ग्रंथ वाचन श्रावण महिन्याचा, ही सर्व आत्मोद्धाराची साधन आहे. हे टाइमपास करण्याची साधन आहे. कीर्तन म्हणजे किती मोठी ताकद आहे कीर्तनामध्ये. किती नाम संकीर्तन साधना पैसोते, नाम संकीर्तन आय, नाम संकीर्तन आय, नाम संकीर्तन साधना पैसोते, नाम संकीर्तन साधना पैसोते, नाम संकीर्तन साधना पैसोते. जलतील पापे जन्मांतरीचे, जलतील पापे जलतील पापे जन्मांतरीचे, जलतील पापे जन्मांतरीचे. बोला, जलतील पापे जन्मांतरीचे, जलतील पापे जन्मांतरीचे, जन्मांतरीचे, जलतील पापे जन्मा. नाम संकीर्तन साधना पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मांतरीचे पाप जर महाराज जीवाने केले असतील आणि केले असतील काय होतातच ते. कारण जीव हे सर्व दोषाचा आळा आहे, जीव चुकीचा पुतळा आहे. आणि ते पाप तो दोष नष्ट करण्यासाठी जगाच्या पाठात तुम्ही शांतता जर घ्यायला गेलात, ग्रामपंचायतच्या ऑफिस मध्ये जा, शांतता मिळेल का?
तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी शासकीय इमारत द्यायला शांतता मिळणार नाही. तुम्ही मंत्रालयामध्ये जरी गेलात महाराज तरी शांतता नाही. कारण आणि काही ज्ञान नाही, जगाच्या पाठीवर हे ज्ञान कुठेच नाहीये. ते फक्त मठात, मंदिरामध्ये, सत्संगामध्ये, पंचकृष्ण समाज प्रबोधनाचा कार्य धार्मिक सोहळ्यामध्येच मिळणार आहे. अन्यथा हे साधनं कुठेच नाही. संतांनी आतोनात प्रयत्न केला पण मंडळी मात्र ऐकताना गडबड करते. कानडीने केला मराठी व्रतार एकाचे उत्तर एकाला. तब्येत बिघडलेला एखादा मुलगा आहे, बेडवर पडला, आजारी झाला, महिना झाला, खाट भात सोडायला तयार नाही. गावामध्ये चर्चा चालू झाली, अमुक अमुकचा मुलगा दिसत नाही. काय झालं काय झालं त्या ज्यांना माहित होतं त्यांनी सांगितलं, अहो फारच तब्येत त्याची अशी बारीक झाली. 10-5 लोक मिळून त्याला भेटायला गेले. कारण पेशंटला जर भेटायला गेला तर अर्ध दुखणं त्याचं कमी होत असतं. 10-5 लोक जाऊन त्याच्या घरी म्हटले, अरे बाळा काय होतंय तुला? काय नाही, अलीकडे अलीकडे मला जेवण जात नाही. लोक म्हणले, अरे तुझी तरुण पत्नी आहेत, लेकरं छोटी छोटी आहेत, जरा विचार कर, डॉक्टरकडे जा, तब्येत दाखव, बरा हो. तो म्हणला माझ्याकडे पैसे नाहीयेत. लोकांनी वर्गणी केली महाराज आणि याला पैसे दिले. पैसे घेतले मस्त की गेला मोर्शीला गेला. मोर्शीला डॉक्टरांनी घेतलं नाही. अमरावतीला गेला. डॉक्टर एमडी झालेले होते, चांगलं चेकअप केलं, नळ्या बिळ्या सोनोग्राफाद्वारा सगळं चेक केलं. लिव्हर बिरोवर वाल बीड किडनी बिडनी सगळं रोमातलं चेक केलं. लेटर पॅडवर मस्त की औषधी लिहून दिली. त्याच्याकडे तो कागद दिला. सकाळचा गेलेला जेवणासाठी सोबत काही नेलं नाही म्हणून हॉटेलमध्ये गेला. राईस प्लेट नावाचा ताट बोलवलं. आता राईस प्लेट जर बोलवली त्याच्यामध्ये चमचे वगैरे येतात, तुम्हाला चांगलं माहिती, मी सांगायची गरज नाहीये. जेवण बिवण झालं, मस्त 2 चमचे उचलले की या खिशात घातला, हॉटेलमध्ये बरं का, दुसरा या खिशामध्ये घातला. वेटर जो होता कर्मचारी लक्ष केलं, माणूस तर सभ्य पण चोरी केली. दररोज जर अशी चोरी होऊ लागली, प्लेटी वाट्या चमचे जाऊ लागले तर आपले मालक कस काय वरती येतील? कारण ज्याचं खावं मीठ त्याच्याशी राहावं नीट. त्याला वाटतं आता बोलावता याला राग येईल. हुशार होता तो कर्मचारी. हात जोडून समोर जाऊन म्हणला, साहेब आपण चुकून 2 चमचे खिशामध्ये घातलेत, पण हात बीत जोडून काम तर झालं पाहिजे, रक्त आला नाही पाहिजे. त्यांनी लगेच असा खिशातून कागद काढून दाखवला. डॉक्टरांचा मेडिसिन लिहिलेला होता इंग्लिश भाषेमध्ये, भरपूर मेडिसिन गोळ्या वाटल्या लिहिल्या, पण ते घ्याव्या कशा म्हणून मराठीमध्ये टीप दिली होती खाली, मराठीत याला समजावं म्हणून. काय टीप होती? जेवण झाल्याबरोबर 2 चमचे घेणे. काय दिलं होतं? जेवण झाल्याबरोबर कशाचे? हे गुह्य त्याला कळलं नाही. गुह्य कळलं नाही महाराज. डॉक्टरांचा भावार्थ कळला नाही. गुह्य लिहिलं होतं जेवण झाल्यावर 2 चमचे घेणे. आता हॉटेलचे घ्यायचे, औषधीचे घ्यायचे. न कळल्यामुळे काय झालं? चुकले यावर चुकली वर्म एकदा जन्मोजन्मी महाराज. लक्षात घ्या, तुमचा टाइमपास करणारे, तुमच्या पदरात काहीतरी टाकणारे ध्यानात घ्यायचं. एकदा जन्मोजन्मी जीवाला फेरे पडले आणि इथपर्यंत आपण आता आलेलो आहोत. याच देही याच पिंडी घडे भगवंताचे भजन, अनेक साधन नाही तुझे. एक वेळा मनुष्य जन्म गेला की प्रचंड मोठ्या प्रवासाला निघालेला हा जीव आहे. जीवाचं स्वरूप बद्ध मुक्तता
मनुष्य देहाची मनुष्य पिंडाची प्राप्ती करून गेली. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा तुकोबाला म्हणाले पुढे ते जन मनोनी करवळा येत असे पुढे ते जन म्हणजे खरे डोळा तुकोबाला म्हणाले भगवंताच्या दृष्टीला जीवांची स्थिती बघितली गेली नाही. अनंत जन्म बाजूला करून मनुष्य पिंडाची मनुष्य देहाची मनुष्य शरीराची प्राप्ती तुला करून दिलेली आहे. आता तू ठरव कशासाठी दिलेले आहे. तू जर म्हणला ना आजारी पडलो तर हे दणकट दिलं हे सुया खोसायलाच नाही का, ही बाजू दिली सलाईन लावायला. अशा पद्धतीने जर वापर केला मला ज्या भगवंताने ज्या कारणासाठी दिले काय दिली इंद्रिय हातपाय कान दिले इंद्रिय हातपाय अर्थ समजायचा असेल महाराष्ट्र क्षणोक्षणी हाच करावा विचार. हाच म्हणजे कोणता तरावया पार भवसिंधू. अरे भवसिंधू म्हणजे काय चालत अंडत श्वेतात आणि उद्भिद जीवाच्या जन्माच्या किती खाणी आहेत? किती खाणी आहेत? 4. जारस म्हणजे जारापासून जे जीव जन्माला येतात हा एक जीव जन्मण्याचा प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे अंडत म्हणजे अंड्यापासून ज्या जीवांची निर्मिती होते हा दुसरा प्रकार जीव जन्मण्याचा आहे. आणि तिसरा प्रकार आहे श्वेतच म्हणजे घामापासून डोक्यातल्या ओवा निखाज्या तयार होतात हा तिसरा प्रकार जीव जन्मण्याचा आहे. चौथा प्रकार उद्भिद. उद्भिद म्हणजे झाडं झुडपं एवढी भूमीवर उगवली आहेत महाराज. वडाला किती वर्षाचं आयुष्य आहे कधी विचार आला डोक्यात तुमच्या? पिंपळाला किती वर्षाचं आयुष्य आहे? आंब्याच्या झाडाला किती वर्षाचा आयुष्य? इथे इथे धनवाक्यात रमया कवा विचार करणार आहात तुम्ही? म्हणून आजचा विषय बी दुपारच्या सत्राचा होता लहानपण देगा देवा. कवा विचार करणार आहात तुम्ही? कवा कर्ण होते बधेर नेत्रे ते जाय जळून जीवा होते मंद बोबळी. जेव्हा व्यवस्थित होते सगळं त्या टायमाला हे डोळेचा वापर जिथं करायचा नाही ते करत बसलं. विचार करा बंधूंनो, यातांचा वापर ज्याच्यासाठी करायचा होता त्याच्यासाठी केला नाही. हे कानाने कथा श्रवण करायला पाहिजे होती, ब्रह्मविद्या शास्त्र श्रवण करायला पाहिजे होतं, कीर्तन श्रवण करायला पाहिजे होतं. गावात चाललेला सप्ताह त्याला गावात चाललेला सोहळा त्याला कळत नाहीये. दिली इंद्रिय आता पाय कान मुख डोळे बोला या वचन. बंधून वेळ गेल्यानंतर काही फायदा नाहीये. विचार करा तुम्ही, ज्याची आई आहे त्याला विचारा काय आनंद आहे. ज्याची आई गेली अरे माझं कीर्तन कोणी बघणार नाही, तुझ्याकडेच पाहते. आता उठलो बेटा बस काय. जय जय गोपाल जय हरी खऱ्या अर्थाने बंधूंनो, ज्याला पाय नाही त्याला विचारा तुम्ही पायाला हात नाही त्याला विचारा तुम्ही हाताची किंमत काय असते. ज्याला दिसत नाही डोळ्याने त्याला विचारा डोळ्यांची किंमत काय असते. तसं ज्याची आई वारली, ज्याची आई गेली, वडील गेले, त्यांना विचारा तुम्ही की आता आईची किंमत त्याला खऱ्या अर्थाने कधी करणार आहे. या जगाच्या पाठीवर एकमेव
आतापर्यंत कुत्रात मांजरात गळवात डुकरात बैलात 84 लक्षवणीमध्ये जीवाने संसार केला. या जन्मात लेकर बाळ होता तसं काय नाही. तुम्ही खाता पितात कामधंदे करतात पशुपक्षी खाता पितात विषय भोगाचं त्यांनाही लेकर बाळ होतात. तुम्ही बघा जर विस्तार करायचं विस्तारपूर्वक बघा तुम्ही सगळं सारखंच आहे. आणि एकमेव असा मनुष्यपिंड मनुष्य देह भगवंताने दिलेला आहे आणि त्याचा सत्कार लावायचा असेल तर खऱ्या अर्थाने आपल्याला वाङ्मयाकडे वळावं लागणार आहे. वाङ्मयाकडे वळत असताना सुद्धा त्याला उत्तम संस्काराची जोड महत्वाची आहे. उत्तम संस्कार नाही आजपर्यंत घरामध्ये चालत आलं. नास्तिकमय जीवन चाललेलं आहे. गळ्यात माळ नाहीये गळ्यात गाठी नाहीये पुढे धन्यवाद नाहीये नमस्कार नाही एखाद्या दिंडीला कधी जीव घातलेला नाहीये पदयात्रा कधी थांबवलेली नाहीये. वाममार्गात जीवन जाणारा वाढल्या कुडी नारदाच्या सभासात खऱ्या अर्थाने वाल्मिक ऋषी झाला. त्याच पंक्तीतला असलेल्यांचा नागदेवाचार्य दादोसांसारखे गुरु मिळाले. संगत करे बळे केतो बळत बळत बळ जाय संगत करे नीचो केतो घटत घटत घड जाय. उत्तम संस्काराची गरज आहे. आणि आतापर्यंत तुमच्या जीवनामध्ये तर ते आले नसते तर थांबा तुम्ही आता तरी पुढे. अरे पाठीमागचं सगळं जाऊ दे बाबा अज्ञानी जीवाला नकळायचं काही. घरामध्ये आतापर्यंत खोटं बोलण्याचं चालत असते थांबवलं गेलं पाहिजे. घरामध्ये एकमेकाला मान सन्मान देत नसतील ते थांबवलं गेलं पाहिजे. घरामध्ये रात्री बेरात्री खऱ्या अर्थाने चोरून आणायची पद्धत सवय असेल ती थांबवली गेली पाहिजे. काही काहीचे जेब कटरचे धंदे चालू असतात ते थांबवलं पाहिजे. हे सगळं थांबवलं पाहिजे म्हणून झालं आजपर्यंत होऊ द्या. देव तुम्हाला मला माफ करणार आहेत पण आता तरी पुढे हाच उपदेश आता सुधरा आता खऱ्या अर्थाने लक्षात घ्या आणि त्याला खऱ्या अर्थाने उत्तम संस्काराची जोड तुमच्या संसाराला द्या. तुमच्या कुळाला खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने नांदवायचं असेल कुणाचा उद्धार करायचा असेल तर पत्ते पिसण्याची गरज नाहीये. तरुच्या बाटल्या फोडण्याची गरज नाहीये. मारामारी करण्याची गरज नाही. या पंथाची त्या पंथाची या संप्रदायाची त्या संप्रदायाची निंदतिंगल करत बसू नका तुम्ही. हा काय करावं लागणार आहे तुम्हाला. सोडून यादन उत्तम व्यवहार सोडून यादन उत्तम व्यवहार सोडून यादन उत्तम व्यवहार सोडून यादन उत्तम व्यवहार उदास विचार विश्वपरी सारंग राग येतो. उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करे उत्तमची गती तो एक पावे उत्तम भोगील जोडून या धन उत्तम व्यवहार धन तर खऱ्या अर्थाने उत्तम जोडले गेलं पाहिजे. मोदी साहेब तुम्हाला आता सांगतायत काळ धन जमा करू नका पण तुकोबानी 300-350 वर्षापूर्वी म्हटलेलं आहे जोडून या धन
ते जगाचा 16व्या अध्यायामध्ये आसुरी संपत्ती दैवी संपत्ती योग नाम सांगितलेला आहे. इथेपर्यंत पोहोचत नाही. 2 ओवे आल्या, 2 श्लोक आले, भांडून म्हणता आले, स्तवन म्हणता आले की बास बास माझ्या सगळ्या जगामध्ये पंडित कोणी नाहीये. ही समाजाची पुढी समज आहे. जगाच्या पाठीवर मरेपर्यंत माणसाने विद्यार्थी अवस्था असायला पाहिजे. तुम्ही आम्ही सगळे खंडनंदानी आहोत. भगवंत अखंडनंदानी, तो निराळा आहे, तो वेगळा आहे. त्याची आपली बराबरी होऊ शकत, तो तर वेगळा आहे ना. आणि म्हणून खऱ्या अर्थाने बंधूंनो, उत्तम संस्काराची जोड लागली पाहिजे. माणसाचा बंगला बांधलेला होता, मस्त एक मोठा बंगला होता. फेर वाल कंपाऊंड होतं त्याला. त्या वाल कंपाऊंड मध्ये एका कोपऱ्याला कुत्र बांधलेलं होतं आणि एका बाजूला गाडू बांधलेलं होतं. संध्याकाळ झाली, जेवण बिवणं झाले, 10 वाजले, 11 वाजले. अरे अवघडची काय पिढी जी आपली मुलं असू, नातवंड असू द्या, चांगल्या प्रकारे गणवा बंधूंनो, चांगला गणवा त्यांना. बस तुमचा स्वतःचा कुणाचा उद्धार करायचा असेल, म्हातारपणामध्ये जर सोयलावाईन घ्यायची असेल, लक्षात घ्या. आमचंच नाही सांगतो, तुमचंही सांगतो तुम्हाला मी. म्हातारपणामध्ये जर व्यवस्थित तुम्हाला जगायचं असेल तर आज लेकरांना गणवा तुम्ही. म्हणजे बेडवर ऑटोमॅटिक चहा येईल, ऑटोमॅटिक पाणी येईल, जेवण येईल. हो, सोपी गोष्ट नाही बंधूंनो. जोडून या. उत्तम व्यवहार आहे. बंगला बांधलेला आहे, चौफेर कंपाऊंड आहे, एक बाजूला गाडो बांधला, एक बाजूला कुत्रा बांधलेला आहे. रात्री 10 वाजले, जेवण बिवणं झाले, सगळी वस्ती गाव गल्ली झोपलं. 2-2:30 वाजता मस्त की चोर गावात शिरले. आता एवढा परफेक्ट टाइम सांगितला म्हणजे तुम्ही म्हणाल बाबाच्या टोळीचे दिसताय. असं शेक घ्याल तुम्ही माझ्यावर बरं का. चोर आजूबाजूला बंगल्याच्या आजूबाजूला फिरतात. कोणीकडून घुसावं, कसं काय घुसावं, काय करावं, कोणीकडून आतमध्ये प्रवेश करावं, सर्वे चालू आहे त्यांचा. ती चोरांची चाहूल लागली. आता कोणाला लागली पाहिजे? बोलत आपला कुत्र्याला लागली. मात्र कुत्र काही भुकलं नाही. बराच टाइम झाला, कुत्र भुकत नाही. चोरांचा तर प्रयत्न चालू आहे. कोणीकडून घुसावं, कोणीकडून शिरावं, कोणीकडे आतमध्ये जावं, कोणीकडून मध्ये जावं. बराच टाइम झाला. गाणं म्हणणारे बाबा भुकलं म्हणे. काय म्हणलंय? भुकला म्हणे. तो म्हणे नाही जमणार. का बरं? असं नको ना, मालक लुटल्या जाईल ना, मरू दे तिकडे, काही नाही आपल्याला. भुकायचं नाही म्हणजे भुकायचं नाही. बराच वेळ वाट पाहिली. गाडू मागे लागला रे, भुकला बाबा, नाही भुकायचं. कारण न भुकण्याचं असं होतं, दुपारच्या वेळेला मालकाचं त्याचं काहीतरी खटकलं होतं, काहीतरी बिघडलं कशाहून तरी कुत्र्याचं मालकाचं. त्याच्यामुळे कुत्रा म्हणला आता हो द्या, मोर द्या, लुटूच द्या म्हणे. आता कारण कोण कुठे काटा काढायचं सांगता येत नाही. बराच टाइम जरा कुत्र भुकत नाही. म्हणून गाणं म्हणलं, मी भुकू का म्हणे, मला विचारू नको, त्या भांडळीत पडू नको म्हणे. शेवटी गावाला लावला नाही. गावाने भुकायला चालू केला. वाय 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 जोर जोराने आवाज काढला. त्या आवाजामुळे काय झालं माहितीये का तुम्हाला? त्या आवाजानं परिणाम काय झाला? गाणं भुकल्यामुळे काय झालं? चालवा डोकं थोडस. झोप मोडली मालकाची. राग आला. एमटी आला, मोठ्या लाकूड घेऊन आला. इतका झोडपला भाऊ, इतका झोडपला त्याला. कोणाला? गाडवाला इतका झोडपला, लाकूड फुटेपर्यंत मारला. लाकूड फेकून दिलं. मस्त बेडवर आरामशीर जाऊन झोपला. कुत्रा हळूच करी म्हणलं गाडवाला, झाली का पुरी तुझी म्हणे. आता म्हणजे जेनो काम तेनो करे, गुजराती मध्ये म्हण आहे. जेनो काम तेनो करे, जेनो काम तेनो करे, दुजा करे गोता खाय. ज्याचं काम त्यानेच करावं. हो. आणि म्हणून जगाच्या पाठीवर बंधनो, उत्तम संस्काराची घरं फार कमी आहे. आणि ती घरं आपल्याला वाढवायची आहेत. अलग लक्षात, ती वाढवायची आहेत. नुसतं नशिबाला दोष देऊ नका. आपल्या काही नशिबात नाही बा. माळ घरामध्ये माळ टाकणं, गंध लावणं, अमुक लावणं, डबूक लावणं. तुझ्या नशिबावर सगळं आहे का? लोकांना शिवाय देणं आहे, लोकांना त्रास देणं आहे, रात्री बेरात्री शेतातून जाऊन कोणाचे उपटून आणणं, चोरून आणणं, हे सगळं तुझ्या नशिबात आहे. हे नाही तुझ्या नशिबामध्ये. एक काम कर, सगळं थांबव आणि एक काम कर. काय कर? पहिल्या चरणामध्ये
पोषितो जगाचे एकला तो. पहिल्या चरणाचा भावार्थ आपण आता करणार आहोत, बघणार आहोत, ऐकणार आहोत. अभंगामध्ये तुकोबारायाने काळे शब्द पण पिंपळाचं पण वळाला मिळवणार नाही बरं का. कारण महानुभाव व्यासपीठ आहे. भगवान श्रीकृष्ण स्वामींचं म्हणणं आहे, बाई हसता लटके न बोलीचे. फार नियम आहे तिथे. येतो पाहिजे जातीचा येऱ्या पळ्याचे का म्हणू हे काळे शब्द वापरला तो कुमारी अभंगामध्ये. कारे, नाठवीसी, कृपारू, देवासे, पोषितो जगासे. आता कारे हा शब्द तुम्ही सुद्धा वापरतात व्यवहारामध्ये. कारे इकडे. आता मोठा माणूस लहानाला कारे म्हणतो, बरोबर ना. का लहान मोठाला म्हणतो कारे. कसं वाटतं तुम्हाला. लहान एक 4थी 5वीचा विद्यार्थी आहे. तो जर एखाद्या टायमाला भावबंधामध्ये काक्याला चुलताला किंवा गावात कोणालाही म्हटलं एखाद्या वयस्कर 40-45 वर्षाच्या माणसाला कारे हे सोपत काय म्हणजे तुकोबाराय मोठे. तुकोबांची व्याख्या जर करायची ठरवली, तुकोबा केवळा तुकोबा आकाश एवढा. एवढी विशालता तुकोबांच्या कार्यामध्ये व्यापलेली आहे. पण नम्रता जर म्हणाल, लहानपण जर म्हणाल, विषय होता आजचा लहानपण देगा देवा. इतकं लहानपण, किती लहानपण सांगू तुम्हाला. किती 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 मज पामराचे काय पायाचे वाहन पायी बरे पायाचे वाहन पायी बरे पायाचे वाहन पायी लोक फुगट घेता येईल काय सांगावं. एक तर तुमच्या जीवनामध्ये सकाळपासून संध्याकाळ कामावर कष्ट नाही ध्यानात घ्या. ही संधी आलेली नाही की चन्मन धनाने जायचे. वास्तविक देव पहा वया गेलो तेथे देव पहा वया गेला तेथे देवाची उणी ठेला. देव पाया गेला ना देव होऊन जा. हो, देव पाहायला गेलेला माणूस देव झाला पाहिजे. आमचं काय बी करणार देवाच्या चिंतनाचा अपमान असू द्या ना. ठेवा पण पाप तुम्हाला लागणार आहे, आम्हाला काय नाही. हे थोड्याशा लोकांना देव पहा वया गेला तिथे देवाचे थोडा अभ्यास लोकांसमोर ते बाकी त्यांचं असं आहे. देव पहा वया गेला आणि दुसऱ्याचे जोडा चप्पल घरी घेऊन आला. आपली घासेल बसेल फाटेल फुटेल आणि यांची तेच विचार असतील. मी तर होतो बाहेर लोकांना कीर्तन बोलणार काय सगळे सारखे घुसतील निघतील तेव्हा काही ऍडजस्ट होणार नाही. यांचं निघायचं कारण तेच राहतं. ज्ञानात घ्या तुम्ही. आता उठील काय करा तरी पाहतो ताकद नाही त्यांची. कारण आपण खसकवायची काम चांगले करतो मला माहित नाही. नास्तिक खटकाय ध्यानात घ्या. काय गरजच नाही का उठण्याची. पहिलेच विचार करायचा आपल्याकडून पेरवला जाईल का नाही बुवा जाईल. हाच विचार तुमच्याकडे नाही येते. बाकीचं काय पुरं करतात. कोणत्याही गोष्टीवर नीती पाहिजे, नियमावली पाहिजे. ध्यानात घ्या जोक नाहीये. देव पहावया गेला तिथे देवाची उणी ठेला. अशा पद्धतीने जीवन जगा. इमानदारी सोडू नका. कीर्तनात उठून जाणं म्हणजे बेमानी ध्यानात घ्या. इमानदारी कशाला म्हणतात. कीर्तन ऐकता जरी ध्यान तर झाला याच्यापेक्षा मरण कोणतं मोठं आहे. याच्यापेक्षा कोणतं मरण मोठं आहे. गाडी खालचं मरण मोठं आहे का. काय बिघडत आहे. काहीच नाही. इंद्रिय जीत बनायला पाहिजे, थांबायला पाहिजे. म्हणून विषयांतर होत असताना वक्त्याची गडबड होत असते. ध्यानात घ्या. तुमचंही तुम्हाला दोष लागतो कुठल्या कीर्तनातून.
मी सांगतो तुम्हाला, बघा तुम्ही कसे कसे दोष लागतात सांगतो. कीर्तनी कीर्ता बडबड बेडूक बोलते जन्मेला. कथेमध्ये, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये जर बडबड केली, लक्षात घ्या बरं का, असं बोलाबोली एकमेकांना घटितलेली तरी विस्कळीतपणा होतो. कीर्तनात कथेमध्ये बडबड करणारे मेल्यानंतर तेरवी त्याची झाली की 14व्या दिवशी झाला तो बेडू. माणूस असेल तर बेडू आणि बाय असते तर बेंडक्या. बघा म्हणतो श्रावण महिन्यामध्ये झडी लागते ना पावसाची, ड्रॉ 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 हे तेच गिराईक समजायची. हे गीत प्रवचनामध्ये टाईम कमी पडला ना, आता देव म्हणतो तुला कोणीच बोलायला येणार. चालू दे रात्र दिवसभर धंदा तुझा. ड्रॉ 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 चालती, तुला कोणीच बोलायला येणार नाही. अरे कशाने काय होतंय हेच काम आमचं लक्षात आणून त्याला काम आहे आमचं, ध्यानात घ्यायचं. तुम्हाला वाटतं बाबा लोक काही सांगतात, काही सांगत नाही, तुमच्या भल्याचं सांगणारे बद्दल. कारे हा शब्द तुकोबांनीच बोलावा, मोठ्यानी बोलावा याला. तुकोबा मोठे, एवढी मोठी गाथा आणि समाजाच्या तळागाळात त्या माणसाला खऱ्या अर्थाने देव दाखवण्याचं काम तुकोबांनी केलंय. विचार करा तुम्ही, नम्रता किती मोठी, किती मोठी. माझा पामार असे कृतज्ञ आहे, मी छोटा आहे, मी लहान आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे तुका म्हणे दान व्हावे लहान होई लहान. लहान बनावं लागणारे, छोट बनावं लागणारे, हो एवढंच बनावं लागणारे असते. तुकोबाने एवढी नम्रता धारण केली, त्यांचा आदर्श घ्या. नुसते 2 अभंग घेऊन पळू फिरू नका तुम्ही. काय नम्रता, एवढी मोठी गाथा लिहिली, काहीच अभिमान नाही त्यांना, काहीच नाही. किती म्हणतात ते मस्त की, किती आपोले आबाले मी बोला आपोले आबाले नाही मी बोला आपोले आबाले नाही मी बोला आपोले आबाले नाही मी बोला. सखा कृपावंत वाचाची, सखा कृपावंत वाचाची वाचाची साळुंके मंजूर साळुंके मंजूर मनतसे भारी. सखा कृपावंत वाचाची, सखा भगवंत वाचाची. माझ्या पदरचं, माझ्या जवळचं काही सांगत नाही तुकोबा म्हणजे. एवढी गाथा लिहिली तरी नम्रता किती मोठी, लहानपण किती घेत आहे. आपल्या वळे नाही मी बोलत, कोणाचं बोलत, कोणी बोलून घेत. सखा कृपावंत वाचाची. कृपा शब्द याही अभंगामध्ये आला. सेवेकरता जीवलेला जो अभंग आहे तोही म्हणतो कार्यनाट विसी. बोला पुढे. कृपाळो देवासी पोषितो जगासी करतात त्यांना नाही, जे परमार्थ पालन करतात त्यांना नाही आहे. कारण भरलेल्या घागरमध्ये किती पाणी टाकलं ते खाली जाणार आहे, बरोबर ना. मग रिकाम्या ज्या घागरी आहेत त्यांना तुकोबा म्हणाले. कारण नाटवीचे, आठवीसींना नाही म्हणत ते, नाटवीसी. कारण आठवीसी कृपाळू देवाची. शब्दरचना कशी बघा ना, कृपाळू. आता देवाला कृपाळू म्हणतात, दयाळू म्हणतात. आपल्याला कोणी म्हणतं का कृपाळू आप्पा आले, कृपाळू तात्या आले आणि कृपाळू नाना आले, असं वाक्यप्रमाण आहे आपल्यामध्ये. आपल्याला कोणी म्हणत नाही, म्हणणारे नाही. हे ज्याचे शब्द त्याला शोभतात. जेणोकाम जेणोकडे मगाशी सांगितल्याप्रमाणे माणसाने गुन्हा केला, फाशी शिक्षा झाली, कमी करायचा अधिकार फक्त राष्ट्रपतीला आहे. तो
अधिकार गावातल्या पोलीस पाटलाला नाही, सरपंचाच्या तालुक्याच्या आमदाराला नाही, जिल्ह्याच्या खासदाराला नाही, राष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला नाही, भारत देशाच्या पंतप्रधानाला नाही, तो अधिकार असा राष्ट्रपतीलाच आहे. आता 2-3 दिवसापूर्वी बघा तुम्ही ते खोपोलीचं प्रकरणामध्ये फाशीची शिक्षा 22 तारखेला होणार होती, पण परत एका तरुणाने याचिका मागितली. कोणाकडे मागितली? आमदाराकडे, राष्ट्रपतीकडे. परत ढकललं पुढे. हो, तसे आमचे तुकोबाराय म्हणाले, तुम्हाला सुद्धा खऱ्या अर्थाने जन्ममृत्यूच्या भयातून कोणी सोडणार नाही. प्रमाण त्याला आहे. कोणतं? तुका संत मेलेत की बस त्यांचे काहीतरी भजन पूजन करायचं, कुठेतरी वनस्पतीची पूजा करायची, कोणी 4-5 जनावरांची भक्ती करतो, कोण कशाची भक्ती करतोय. ती भक्ती भगवंताला मान्य नाहीये. जयाची करू भक्ती तयाची मिळे मुक्ती. पितृपक्षामध्ये पितृदेवतेची उपासना केली तर ईश्वर फळ देणार नाही, ध्यानात घ्या.
आणि देवतेची फळं मिळतात ते क्षणिक नाशवान पुण्याची मग तया पुण्याची पावटी सरे सवेची बोला पुढे ती उतरे पुन्हा मागायनी पुन्हा मृत्यू लोकांमध्ये जर यावं लागत असेल मागायनी जीवाला तर कशाला टाइमपास करतात